नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. बरेच दिवस एक डोक्यात विचार फिरत होता की मी किचनसाठी बऱ्याचशा गोष्टी नवीन घेते, घरासाठी पण घेते, तर एक गोष्ट मी त्याच्यामध्ये स्किप करत होती बरेच दिवस. तुमच्या पण डोक्यात आलं असेल. ऍक्च्युली माझे फ्रीज ऑर्गनायझेशनचे तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले असतील आणि जेव्हा जेव्हा मी फ्रीज ऑर्गनाइज करते ना तेव्हा मला असं वाटतं माझं फ्रीज आतून किती छान आहे, पण बाहेरून त्याला मला काहीतरी करायला पाहिजे असं मी बऱ्याच वेळा विचार केलेला आहे. माझा फ्रीज तसा खूप चांगला आहे, म्हणजे माझ्या मते तो ऑलरेडी 15 वर्ष तर झालीच असतील त्याला घेऊन, म्हणजे आतापर्यंत तो व्यवस्थित चालतोय. म्हणजे त्याचा कुलिंगचा वगैरे पण मला काहीच प्रॉब्लेम येत नाही, व्यवस्थित चांगल्या कंडिशन मध्ये आहे तो. पण जेव्हा मी त्याला बघते ना तर मला असं वाटतं की अरे याला रिप्लेस करायची गरज आहे. म्हणजे कशासाठी तर तो बाहेरून ना तेवढा असं चांगला दिसत नाही, कारण त्याचा जे कलर आहे ना तो बऱ्यापैकी आता निघत चाललेला आहे. आणि मेन म्हणजे ना हँडलच्या साईडला आणि वरच्या साईडला दोन्हीकडे तिथून निघालाय बऱ्यापैकी कलर. तर त्याचा मेकओव्हर कसा करायचा, तर मेकओव्हर करण्यासाठी ना मी बऱ्याच वेळा म्हणजे व्हिडिओ पण बघितले. तर म्हटलं काय करता येईल आपल्याला. तर मी म्हटलं की आपण शीट वापरून बघूया म्हणजे कसा यूज होतो. ऍक्च्युली कलर करायचं पण स्प्रे कलरने जे कलरिंग करून देतात ना मी त्याचा पण विचार केलेला, पण मी म्हटलं त्याच्यामध्ये पूर्ण एक दिवस जाईल, तर मी म्हटलं नको. आणि मग त्याच्यासाठी पण बाहेरून कोणतरी येणार, कलर करणार आणि त्याचे चार्जेस पण तेवढेच होतील. म्हटलं चार्जेस थोडा कमी रेंज मध्ये आपल्याला कसा मेकओव्हर करता येईल यासाठी मग मी बऱ्याच दिवस मिशो, अमेझॉन, फ्लिपकार्ट अशा सगळ्या साईटवर शोधून सर्च करून फायनली ही एक शीट ऑर्डर केलेली आहे. आणि तुम्ही माझ्या जुन्या ब्लॉग मधनं बघितलं असतील, जर तुम्ही जुने ब्लॉग बघितले असतील ना फ्रीज ऑर्गनायझेशनचे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला माझा फ्रीज दिसला नसेल. पण जो आता लेटेस्ट मध्ये आय थिंक 5-6 महिन्यापूर्वी मी जो ब्लॉग टाकलेला ना फ्रीज ऑर्गनायझेशनचा, त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीजचा पूर्ण लुक दिसेल की माझा म्हणजे फ्रीज कसा होता ते. आणि आता पण मी तुम्हाला दाखवते बिफोर आणि आफ्टर आपला लुक कसा दिसणार आहे. कितपत हे स्टिक होईल, कसं होईल हे मला आता माहिती नाही, पण मी प्रयत्न करणार आहे त्याचा पूर्णपणे मेकओव्हर करण्याचा. तर चला आज आपण फ्रीजचा मेकओव्हर करून घेऊया. तर हा आहे माझा फ्रीज, आणि ज्यांनी बघितला नसेल मागच्या काही ब्लॉग मध्ये त्यांच्यासाठी मी आजच्या ब्लॉग मध्ये हा शेअर करते. आणि बिफोर आणि आफ्टर लुक तुम्हाला पण कळला पाहिजे कसा आहे. तर फ्रीजची कंडिशन तर आतून व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण हा जो कलर गेलाय ना आणि जास्त करून हा जो आहे ना हँडलचा तिथेच गेलेला आहे. आणि हा फ्रीज ना BPL मॉडेलचा आहे आणि हा खूप जुना आहे, माझ्यामध्ये 15 वर्षापेक्षा जास्तच झाली असेल याला घेऊन. तर म्हणून म्हटलं याचं थोडंसं मेकओव्हर आपण करूया. आणि चला आता आपण ही शीट ओपन करून घेऊया. फ्रीजवरचं जे फ्रूट बास्केट होतं ते फक्त मी खाली काढून ठेवलं आणि ही शीट फक्त फ्रंटच कव्हर करणार आहे, कारण बाजूला माझ्याकडे व्यवस्थित आहे, असं काही प्रॉब्लेम नाहीये. आणि मी या कलरलाच मिळती जुळती शीट मागवली, म्हणजे दोन्ही साईडने जरी आपण नाही शीट लावली ना तरी चालेल. आणि त्याच्यामुळे मग ही जी शीट आहे ती फक्त ऍक्च्युली पहिल्याचे जे डबल डोअर आहे ना साईजने थोडे छोटे आहेत आणि आताचे जे डबल डोअर येतात ना ते साईजने थोडे मोठे आहेत. त्याच्यामुळे मला थोडासा शीट मध्ये प्रॉब्लेम येतोय की नाही असं थोडीशी मला भीती वाटत होती, पण तरी पण मी म्हटलं नाही आपण मागूया. तर चला आता ही शीट बघूया कुठली आहे, कशी आहे, आणि याच्यासाठी मला सचिनची हेल्प लागणार आहे आज. तर चला ओपन करूया. ऍक्च्युली ओपन करायला ना यांनी माझ्या मते ना असं याच्यामध्ये येतं ते असं काय बोलतात, असं बॉक्स असतो आणि त्या डब्बीमध्ये असतं ना तसं आहे हे, आणि दोन्ही साईडला तसं आहे पूर्णपणे पॅकिंग केलेलं. तर चला ओपन करूया. हे फ्रीजवरचं कव्हर आहे, ते थोडंसं असं वरती करून ठेवते मी. आणि ना हा थोडासा सरफेस आहे ना तो मी फक्त क्लीन करून घेते जरा जरा. तसं वरच्यावर क्लीन केलं जातं पण ना ते क्लीन करून पण तसंच दिसत राहतं, म्हणून यावेळेस म्हटलं थोडंसं आपण चेंज करूया. धूळ वगैरे असते ना कधी कधी, कारण रोजच आजकाल काय सगळ्यांच्याच कडे, म्हणजे आपण जरी म्हटलं ना की आपलं घर दिवसभर बंद असतं किंवा काही असलं ना तरी धूळ रोजच्या रोज जमा होतच असते. त्याच्यासाठी म्हटलं थोडं क्लीन करून घेऊ. ह्याच्यावर मग स्टिकर लावताना मग काय व्यवस्थित नीट चिकटला जाईल. फक्त आता थोडंसं हे व्यवस्थित ड्राय होऊ दे, कारण थोडासा मी स्प्रे मारलाय, नाही तर मग ते चिकटणार नाही त्याला व्यवस्थित. नीट थोडंसं ड्राय होऊ दे व्यवस्थित. ही शीट तर मी हातात घेतलीये खरी, पण मला असं वाटतं थोडासा कलर चेंज वगैरे आलाय का, पण असो आता जे मागवलंय त्याच्यामध्ये. तर ही ना साईज थोडीशी मला मोठीच होईल असं वाटतंय. हे बघा हे असं आहे आणि हे खालच्या साईडला येणार आहे आणि याच्या वरती हे पूर्णपणे प्लेन आहे, पण एवढं प्लेन नव्हतं हे ऍक्च्युली. पण हा थोडासा जसं मी तुम्हाला म्हटलेलं की आजकाल जे फ्रीज डबल डोअर आहेत ते थोडेसे मोठ्या साईजचे येतात आणि आमचा जो आहे ना तो छोटा आहे खूप. तर हे जे फूल आहे ना ते असं इथे बसवायचंय
माझ्यामध्ये आम्हाला पूर्ण कटिंग करून खालचा पोर्शन थोडासा वरती अप घ्यावा लागेल आणि मग हे फिक्स करायला लागेल. ऍक्च्युली कलर थोडासा किंचितसा वेगळा आलाय, पण लेट्स सी की कसं आता स्टिक होतंय त्याच्यावरती आहे हे. मला असं वाटतं व्यवस्थित कट करून घ्यावं लागेल आणि म्हणजे दोन्ही याच्यामध्ये पहिलं कट करावं लागेल, कारण एवढं हे काही खूप म्हणजे हे कट टू कट एवढं आहे, ते एवढं आहे. हे एवढं कट करून घेऊन हा वरचा पोर्शन आम्हाला वेगळा स्टिक करावा लागेल, दोन याच्यामध्ये वेगवेगळं करावं लागेल. चला सुरुवात करूया. हा चांगलं वाटतंय, हा चांगलं वाटतंय. पहिला माझ्यामध्ये थोडंसं कटिंग करून घेतो, कारण दोन साइड आता सचिनने ते मेजरमेंट्स घेतलंय की त्याला किती कटिंग करायचं. तर मी ऍक्च्युली त्याला सांगत होती की तू डायरेक्टच वरती स्टिक कर आणि नंतर आपण कटरने कट करूया, पण तो म्हणाला नको, कारण मधला भाग आहे ना हा बऱ्यापैकी प्लेन आहे, त्याच्यामुळे जरी छोटा मोठा जरी कटिंग झाला ना तरी काही प्रॉब्लेम नाही, आणि जर छोटा असेल ना तर आपण व्यवस्थित नीट लावू शकतो असं त्याचं म्हणणं होतं. म्हणून मग आम्ही अर्धा ना जेवढा पाहिजे होता तेवढा कापून घेतला अशा कटरच्या साह्याने, कारण कटरने अगदी स्मूथ कापलं जातं. जर कैचीने कापलं असतं ना तर ते असं थोडं जर आपण कापत गेलो असतो ना तर ते पूर्ण असं क्लीन असं दिसलं नसतं कटिंग. त्याच्यामुळे कटर वापरा, म्हणजे तुम्हाला पण यूज करायचं असेल तुम्ही कटर वापरला तर खरंच छान वाटेल. तर हे बघा असा साधा सिंपल त्याचा स्टिकिंग पेपर असतो, तो अशा पद्धतीने तुम्ही छोटासा साईडला हे केलात की तो निघून जातो आणि मग तुम्ही स्टिक करा. स्टिक करताना मात्र ना 2 ते 3 जणांची तुम्हाला हेल्प घ्यावी लागेल, आणि कसं याच्यामध्ये ना बबल्स वगैरे आले तर मग तो जो भाग आहे ना तो व्यवस्थित दिसणार नाही. आणि आम्ही आता काय केलं, पूर्ण स्टिक केलं आणि जी बॉर्डर असते बघा, जी कडा असते ना ती मग अशी कटरने त्या साईडला ना कापून घेतलं, मग ते छान दिसेल. कारण मग जर बॉर्डर पण पूर्ण जर आम्ही त्या शीटने झाकून टाकली असते ना तर मग तेवढं असं काही छान नसतं दिसलं, म्हणजे कळलंच नसतं, म्हणजे वरचा डोर कुठला खालचा डोर कुठला सगळं एकसारखंच दिसत असलं असतं. म्हणून मग आम्ही ते काढून टाकलं. मग सचिन म्हणाला की तिथे मी काहीतरी थोडंसं कलर वगैरे करतो किंवा बघू छोटं करता येईल. आणि जे खालचा भाग होता ना तो पण आम्ही तसा स्टिक केला, आणि स्टिक करण्यासाठी ना आम्ही असं वायपरचा यूज केला, म्हणजे त्याच्यातने ना वायपर असं जर आपण खेचतो ना तेव्हा कसं पाणी सगळं निघून जातं, तसंच ते बबल्स सगळे निघून गेले. आणि ते जे छोट्या जागा होत्या ना तिथे पण आम्ही व्यवस्थित सगळं हे जे काही स्टिकर होता जो आमच्याकडे प्लेन थोडा उरलेला ना तो पण लावून घेतला, आणि छान असा मेकओव्हर झालाय बघा फ्रीजचा. तर आपला फ्रीजचा मेकओव्हर झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप जास्त वेळ नाही लागला, आम्हाला पहिलं वाटलेलं की बराच वेळ जाईल, पण 2 किंवा 3 जण जर मदतीला असतील ना तर हे अगदी 10 मिनिटाचं काम आहे. नाहीतर जर तुमच्या मदतीला कोण नसेल ना तर मग हे तुम्हाला अर्धा तास काय आणि 1 तास काय जास्त वेळ जाईल, कारण हे शीट व्यवस्थित तुम्हाला म्हणजे खाली असं व्यवस्थित प्लेन करता आलं पाहिजे, नाहीतर मग सगळ्यांना बबल्स येऊन ना मग ते बबल्स सगळीकडे दिसतात. तर माझं इथे थोडंसं काहीसं झालंय, पण ते काही एवढं कळून येत नाही, अगदी थोडं स्लाइडली एका ठिकाणी आहे इथे. पण तुम्हाला कमी खर्चामध्ये जर मेकओव्हर करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी या शीट चांगला ऑप्शन आहे. फक्त एक झालंय ना की हे आता थोडंसं ऑफ व्हाईट थोडंसं दिसतंय, आणि इथे पण आहे बघा. तर इथे आता सचिन विचार करतोय की कलरने त्याला बॉर्डर वगैरे करायचं, तर मी विचार करते की नको ते बॉर्डरने म्हणजे करायला वगैरे कलरने, कारण ते काही कलर मला वाटत नाही की याच्यावर बसेल, कारण हे ना असं काय बोलतात त्याचं प्लास्टिक सारखं मटेरियल असतं, त्याच्यामुळे मला वाटत नाही वॉटर कलर जरी घेतले तरी आपण याच्यावर बसतील म्हणून. पण तो म्हणतो याच्यावर बसतील, मी इथे कलर करतो, पण तो कलर मला नाही वाटत सूट होईल, पण तरी पण बघून मी प्रयत्न करेन. आता सगळं फ्रीजवर तर व्यवस्थित लावून घ्यायचंय, आणि बरेच दिवस माझी इच्छा होती की मॅग्नेट लावायचे. आमच्याकडे जेवढे मॅग्नेट्स येत होते ना ते आमच्याकडे असेच म्हणजे ठेवले जात होते, कारण फ्रीजवर ना ते दिसूनच येत नव्हते या फ्रीजवर. आता म्हटलं की या फ्रीजवर आपल्याला छान मॅग्नेट्स पण लावता येतील, जे आहेत आपल्याकडे ते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. काही सजेशन असेल ते देखील मला नक्की सांगा. याची जर लिंक तुम्हाला हवी असेल तर मी व्हिडिओच्या खाली देते, तुम्ही तिथे जाऊन परचेस करू शकता, किंवा वरती प्रोडक्ट टॅग देखील करेन. तुम्ही तिथे जर क्लिक केलात ना तर तुम्हाला तिथून पण तो परचेस करता येईल डायरेक्टली. तुम्हाला व्हिडिओच्या खाली जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शोधायची गरज नसेल. एफिलिएट मध्ये मी वरती टॅग करून देईन. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.